या जीडीपीच्या वाढीमध्ये आलेला सर्वात मोठा अडथळा कुठला होता तर तो महागाईचा होता. बरं. हां, आणि ते संकट अजूनही कायम आहे. महागाईची आकडेवारी आत्ता जी बघितली आपण तर ती महागाई आत्ता वाढलेली आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण भारतात असलेलं अवर्षणाचं संकट किंवा कमी झालेला पाऊस. आपण विकास म्हणतो म्हणजे काय तर ते विकास दोन प्रकारे होतो. एक सामाजिक विकास आणि दुसरा आर्थिक विकास. भारतासारख्या विकसनशील देशाला या दोन्ही विकासांचे मार्ग जे आहेत म्हणजे ते दोन रुळांसारखे आहेत. या दोन्ही रुळांवर सारख्याच वेगानं भारताला धावावं लागतं. एकच मार्ग जर वेग घेतला तर दुसरा अडतो आणि त्याचा परिणाम होऊ शकतो. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसात स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या एपिसोडचा आपला विषय आहे अर्थव्यवस्था, इकॉनॉमी. तर अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर बरेचदा लोकांना हा कन्फ्युजिंग विषय वाटतो, परंतु आपल्या विकासामध्ये म्हणजे एकंदरीत भारताच्या सगळ्याच विकासामध्ये अर्थव्यवस्थेचं महत्त्व काय आणि त्यातल्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स म्हणजे GDP पासून ते अगदी महागाई वगैरे वगैरेपर्यंत, तर याचा उलगडा आपण आज करणार आहोत आणि यावर आपण गप्पा मारणार आहोत. तर याचसाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत चंद्रशेखर पटवर्धन सर. नमस्कार सर, तुमचं मनपूर्वक स्वागत शोमध्ये. धन्यवाद. त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ते एक बिझनेस जर्नलिस्ट आहेत. आज के आनंदमध्ये ते स्पेशल करस्पॉन्डंट म्हणून काम करतात आणि सोबतच अर्थव्यवस्था आणि या संबंध विषयावर त्यांचा भरपूर अभ्यास देखील आहे. तर सुरुवात करूयात सर गप्पांना. मला सुरुवातीलाच विचारायचं तुम्हाला की जो सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला असतो की आपली अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था ही खरंच प्रगती पथावर आहे का, म्हणजे तेवढी सुदृढ आहे का, तर काय वाटतं तुम्हाला? प्रश्न अगदी योग्य आहे. सर्वात महत्त्वाचं गेलं वर्ष जे आत्ता संपलं 2022-2023 आर्थिक वर्ष आपण जर गृहीत धरलं तर ते आर्थिक वर्ष संपायला तसे अजून 3 महिने आहेत शिल्लक. पण गेल्या वर्षभरातल्या जर आपण 2 प्रकारच्या घडामोडी बघितल्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काही विपरीत झालेल्या घटना असून सुद्धा भारताची अर्थव्यवस्था ही घोडदौड करते हे अगदी खात्रीने म्हणता येईल. बरं. त्या संदर्भात काही आकडेवारी देता येईल, पण पहिल्यांदा या घडामोडी काय आहेत ते थोडंसं मी सांगतो. बरं. सर्वात महत्त्वाच्या घडामोडी अशा की रशिया आणि युक्रेन यांच्यातलं जे युद्ध आहे ते अजूनही संपलेलं नाही. ते संपत नसतानाच इस्रायल आणि हमास यांच्यामधलं दुसरं युद्ध सुरू झालं. हे युद्धही संपत नसताना तिसरं संकट विकसनशील देशांपुढे आलं, ते म्हणजे लाल समुद्रामधली वाढती चाचेगिरी हौती बंडखोरांकडून झालेली. त्याच्यामुळे तिथून जो खुष्कीच्या मार्गाने, समुद्र मार्गाने जो माल सगळं जे वस्तू भारत आणि भारतासह अनेक देशांकडे येतात त्याच्या वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला. हा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा महागाईवर झाला. बरं. असं झालेलं आहे. आणि दुसरीकडे भारतातल्या घडामोडी पाहता तर भारतामध्ये 6 राज्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुका, अनेक प्रकारची अवर्षणाचं सारखं संकट, कमी झालेला पाऊस, एवढं सगळं असून सुद्धा आपला जो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला आपण एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणतो त्याचा वाढीचा दर मात्र कायम राहिलेला आहे. बरं. हे त्याचं एक महत्त्वाचं निदर्शक आहे. म्हणजे अर्थव्यवस्था सध्या चांगल्या स्थितीवर आहे. ओके, असं म्हणता येईल. आणि हे सगळे मुद्दे थोडक्यात त्याच्याशी रिलेटेड आहेत. हो. बरं. आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पुढे जाताना अर्थव्यवस्था आणि विकासाचा संबंध जोडला जातो. तर तेवढा तो परस्पर संबंध आहे का? हो, नक्की आहे. दुसरा प्रश्न तुझा खूपच चांगला आहे. आपण विकास म्हणतो म्हणजे काय तर ते विकास 2 प्रकारे होतो. एक सामाजिक विकास आणि दुसरा आर्थिक विकास. भारतासारख्या विकसनशील देशाला या दोन्ही विकासांचे मार्ग जे आहेत म्हणजे ते 2 रुळांसारखे आहेत. या दोन्ही रुळांवर सारख्याच वेगानं भारताला धावावं लागतं. एकच मार्ग जर वेग घेतला तर दुसरा अडतो आणि त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ज्याला आपण सोशिओ इकॉनॉमिक, सामाजिक आणि आर्थिक विकास, या दोन्ही मार्गावर भारताची वाटचाल व्यवस्थित सुरू आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण 2च आठवड्यापूर्वी आलेली देशाच्या संख्याशास्त्र विभागाने दिलेली आकडेवारी की साधारण 23.4 ते 25 कोटी लोकसंख्या ही गरिबीतून वर आली आणि त्यांचं रूपांतर
निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गामध्ये झालं. बरं. याचा अर्थ ते गरिबीतून बाहेर आले. ओके. त्यातले काही प्रमाण असे आहे की ते करदाते झाले. हम्म. याचा अर्थ ते सरकारला महसूल देऊ लागले. ज्या अर्थी ते करदाते झाले बरोबर. त्या अर्थी त्यांच्याकडे खर्चायला असलेल्या पैशामध्ये वाढ झाली, ज्याचा उपयोग आपल्या विकासासाठी होतो. बर. आणि ग्राहक उपयोगी उत्पादनांचा खप वाढतो, त्याची मागणी वाढते, मागणी वाढली की पुरवठा वाढतो, उत्पादन वाढतं आणि त्यातून विकास होतो. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे हो. तसं पाहायला गेलं तर ब्रॉड कन्सेप्ट आहे. ब्रॉड कन्सेप्ट आहे. आता GDP म्हटल्यानंतर बरेचदा लोक डोक्याला हात लावतात किंवा काय बाबा GDP. तुम्ही ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मगाशी उल्लेख केला, हो तर तो कसा काउंट केला जातो आणि नक्की GDP म्हणजे काय? हो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका आर्थिक वर्षात किंवा एका वित्तीय वर्षात जे वित्तीय वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं, त्या वित्तीय वर्षात देशामध्ये झालेल्या उत्पादन आणि सेवा यांच्या मूल्याचं एकूण प्रमाण किंवा व्हॅल्यू, ही ओके. एकत्रित व्हॅल्यू. ओके. ते काढण्याचे 2-3 प्रारूप किंवा त्याचे मॉडेल्स आहेत. ओके. वेगवेगळ्या 3 मॉडेल्सद्वारे एकूण देशांतर्गत उत्पादन काढलं जातं. पण संख्याशास्त्र विभागाने ठरवलेलं जे एकच मॉडेल आहे, त्या मॉडेलचा वापर सध्या आपल्या भारतात होतो. ओके. आणि आत्ता GDPचा तू उल्लेख केलास तर ते GDP आत्ता भारताचं किती आहे तर ते साधारण आत्ता $25.55 लाख कोटी असं आहे. बरं. म्हणजे आत्ता आपली अर्थव्यवस्था साधारण 4 आणि 5 जगात याच्या 4च्या जवळ जाते, साधारण 3 पर्यंत गेलेली आहे. बरं. अगदी जपान, अमेरिका यांच्यापेक्षा ती थोडीशी खाली आहे, पण ती आधी 7 वर होती, ती आता 4 वर आलेली आहे. नुसार 4 वर आलेली. ओके. हा सगळा बदल जो झालेला आहे तो बदल कशामुळे झाला तर मोठ्या प्रमाणात राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून संघराज्य पद्धतीत केलेली विकासाची कामं, या विकासाच्या कामांमुळे निर्माण झालेला रोजगार आणि रोजगार निर्माण झाल्यामुळे हाताला काम मिळालं, त्यांना उत्पन्न आलं आणि त्या उत्पन्नाचा वाटा हा सरकारच्या तिजोरीत गेला, त्यामुळे आपला GDP वाढला. ओके. इतकं ते स्ट्रेट आहे असं ते ढोबळमानाने सांगता येईल. बरोबर बरोबर. आता तुम्ही GDP आम्हाला सांगितलात की काउंट कसा केला जातो आणि त्याची प्रमाणं वगैरे सगळ्याच गोष्टी, तर याचा अर्थव्यवस्थेशी संबंध काय, म्हणजे त्याचा रोल काय त्याच्यामध्ये? हो कायम आपण असं म्हणतो किंवा बघतो की विरोधी पक्ष नेहमी सत्ताधारी पक्षाला सांगतो की बघा GDPची वाढ मंदावली आहे, खुंटावली आहे, कमी झाली आहे, त्यामुळे तुमची धोरणं बदलायला पाहिजेत असं ते मागणी करतात किंवा टीका करतात. ओके. प्रत्यक्षात आपण गेल्या 10 वर्षाचा 11 वर्षाचा काळ बघितला, म्हणजे 2013-14 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेलं सरकार सत्तेत आलं, त्या आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याची जर आपण 20 वर्षाची तुलनात्मक संख्यात्मक आढावा आणि मोजमाप केलं तर या GDP मध्ये वाढ झालेली दिसते. या GDPच्या वाढीमध्ये आलेला सर्वात मोठा अडथळा कुठला होता तर तो महागाईचा होता. बरं. हा, आणि ते संकट अजूनही कायम आहे. महागाईची आकडेवारी आत्ता जी बघितली आपण तर ती महागाई आत्ता वाढलेली आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण भारतात असलेलं अवर्षणाचं संकट किंवा कमी झालेला पाऊस. पण तू म्हणलास तसं विकासाशी त्याचं नातं का जोडायला पाहिजे. आत्ता जर आपण काही आकडेवारी बघितली तर ती आकडेवारी अशी की 3 महत्त्वाची क्षेत्र देशामध्ये आपण गृहीत धरतो. एक, ज्या क्षेत्रावर भारताच्या विकासाचा कणा ज्याला म्हणलं जातं ते कृषी क्षेत्र. त्यावर अवलंबित्व असलेल्या लोकांची संख्या साधारण 53% आहे. बरोबर. त्याच्यानंतर येतं ते उत्पादन उद्योग, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर येतं ते सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर, म्हणजे माहिती तंत्रज्ञान किंवा IT उद्योग. आणि त्याच्यानंतर इतर ज्याला आपण उद्योग मिसेलेनियस इंडस्ट्रीज आपण म्हणतो ते. बरोबर. गेल्या 10 वर्षामध्ये या 3 क्षेत्रांचं GDP मधले असलेलं लक्षणीय हिस्सा लक्षात घेतला तो सेवा क्षेत्राचा हिस्सा उत्पादन उद्योगापेक्षा अधिक झालाय. बरं. कृषी क्षेत्राचा हिस्सा आहे तेवढाच आहे किंवा कमी झालाय. बरं. कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी होण्याचं महत्वाचं कारण पाऊस. आणि आपण बघितलं की गेल्या वर्षभरात भारतीय हवामान खातं आणि वेगवेगळी परकीय मॉडेल आपल्याला असं सांगतात की एल निनोचा प्रभाव आपल्या पावसावर झालेला आहे.
आजही महाराष्ट्रातले काही जिल्हे हे दुष्काळी आहेत. पाऊसच नाही झाला तर पेरण्या होणार नाहीत, पेरण्या नाही झाला तर उत्पादन होणार नाही, उत्पादन बरोबर. नाही झालं तर आपल्याला आयात अधिक करावी लागेल. इंटरडिपेंडंट इंटरडिपेंडंट आहे हे सगळं. ओके, बरं. आता थोडंसं अजून पुढे जाताना भारतीयांची मानसिकता जर आपण बघितली की बचत करून गुंतवणूक करण्याची जी आहे, तर याचा विकासाशी संबंध येतो किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय त्याच्यामध्ये? हो, खूपच चांगला मुद्दा तू उपस्थित केलास. भारताचं पारंपरिक व्यवच्छेदक लक्षण असं आहे की भारताची मानसिकता किंवा भारतीयांची मानसिकता ही परंपरेप्रमाणे अंथरूण पाहून पाय पसरावा अशी आहे. याचा अर्थ ऋण काढून सण साजरा करू नका असं आपल्याला पूर्वज सांगत आलेलं आहे. हातात पैसा असेल तर त्यातला थोडा पैसा बाजूला ठेवायचा, बचत करायची, बरोबर. बचतीतून मिळालेल्या व्याजावर मग अतिरिक्त खर्च करायचा. खर्च करताना ढोबळमानाने 2 प्रकारचे खर्च, कुठलंही व्यक्ती, कुटुंब, देश या तिघांनाही ते जोडलेलं आहे. पहिला खर्च हा जीवनावश्यक खर्च, म्हणजे जगायसाठी लागणारा अन्न, वस्त्र, पाणी, निवारा आणि आता मोबाईल सारखं नवं माध्यम जे आवश्यक आहे दळणवळणासाठी, बरोबर, तेही आता आवश्यक या यादीत, जीवनावश्यक या यादीत आलेलं आहे. बरोबर. याला लागणाऱ्या खर्चासाठीची रक्कमची तजवीज झाल्यानंतर उरलेला जो पैसा आहे तो अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातो. बरोबर. आपण जरी तो अनावश्यक म्हणला असला तरी ती एक मानवी सुलभ भावना आहे की मला आत्ता सायकल आहे, मला आता दुचाकी मिळावी, मी दुचाकी आहे, मला आता मोटार कार घ्यायला मिळावी. तर पण ह्याच्यातून काय होतं, ह्याच्यातूनच विकासाला चालना मिळते. ओके. आणि खप वाढत जातो, उत्पादन वाढतं, मागणी वाढते, पुरवठा होतो, बरोबर, रोजगार वाढतो आणि विकास होतो. डिमांडवरनं तो सगळा मुद्दा म्हणजे आपण म्हणूयात की तो वाढतो आणि मग ते असं रिलेटेड आहे त्याच्याशी असं म्हणता येईल. हो, अगदी रिलेटेड आहे. त्याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. आपण पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्याच्या जवळ सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान यंत्रणा असलेली एक भौगोलिक परिसर आहे ज्याचं नाव हिंजवडी. तिथे आता 4 फेज म्हणजे 4 टप्प्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्या कार्यरत आहेत. बरोबर. माहिती तंत्रज्ञानाचं अर्थव्यवस्थेतलं योगदान काय असा प्रश्न विचारला तर त्याचं अगदी थोडक्यात उत्तर असं, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक रोजगार मिळाला तर तो 4 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करतो. बरोबर. हे त्याचं विकासाशी नातं आहे. त्यामुळे भारताचं त्यातलं असलेलं अधिकारपण आणि पुढारलेपण हे जपलं पाहिजे. बरोबर. हा त्याचं उदाहरण माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. अशी इतरही अनेक क्षेत्र आहेत, IT सोबत अजून इतरही अनेक क्षेत्र आहेत. ओके. म्हणजे सरकारने गेल्या जवळजवळ 2 ते 3 वर्षात उत्पादनाशी निगडीत सवलत, प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अशी वेगवेगळ्या क्षेत्रांना लागू केली. आपण बघतो की चिप हा जो पार्ट आहे जो भारतात आपल्या अजून तयार होत नाही, बरोबर, तो आता इथे तयार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. किंवा स्मार्टफोन, मोबाईल फोनची निर्मिती आता भारतामध्ये व्हायला लागली आणि भारतामध्ये असलेला मोबाईल फोनचा जो खप आहे परदेशी तंत्रज्ञान आधारित कंपन्यांचा तो सर्वाधिक आणि इथून होणारी निर्यातही तेवढीच आहे. याचं उदाहरण म्हणजे ॲपल सारखी कंपनी ज्यांनी भारतात आयफोन आणि आयफोनची आपण आता निर्यात एवढी करतो की आपल्याला त्याच्यातून परकीय चलन पण मिळतं. बदल म्हणू शकतो, हा बदल आहे. ओके. आणि त्याला तुम्ही सांगितलेली ती कारणं आहेत. बरोबर. आता थोडंसं अजून मागे जाताना 2009 आणि 2010च्या आसपास जागतिक मंदीमध्ये अमेरिकेसारखे देश असतील ते हतबल झाले. बरोबर. आणि आपण जर भारताचा विचार केला त्या दरम्यान, त्या 2 वर्षांच्या आसपास, तर तेवढी झळ पोचली नाही किंवा तेवढं सफर केलं नाही भारताने, आपण असं म्हणूयात. तर याचं तुम्ही काय कारण सांगता किंवा काय म्हणजे नेमकं कारण काय? अगदी चांगला मुद्दा तू उपस्थित केलास. कारण 2009-10ला जी जागतिक मंदी आलेली होती त्या वित्तीय संकटामुळे, लेहमन ब्रदर्सच्या, तशीच मंदी आत्ता 2023-24 मध्ये येऊ पाहते आहे आणि ती अमेरिका आणि युरोपमध्ये येऊ पाहते आहे. पण त्याचा धक्का किंवा त्याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही. त्याचं सर्वात महत्वाचं कारण भारतामध्ये असलेली लोकसंख्या, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. तर लोकसंख्येचं अधिकत्व किंवा फायदा हा भारताला मिळणार आहे. कारण 140 कोटी लोकसंख्येपैकी 100 कोटी लोकांना रोज काहीतरी खायला प्यायला
काहीतरी लागतं, रोज बरोबर. ब्रश लागतो, उत्पादनं लागतात. त्यामुळे इथला जो ग्राहकोपयोगी उत्पादनांचा जो खप आहे त्याच्यात सातत्य राहणार आहे. बरं, गरजा वाढल्यात त्याप्रमाणे. हा, आणि जशा जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा कायम राहिल्यात ओके. तशा थोडंसं आरामदायी शैलीकडे वर्तनही अनेक कुटुंबांचं झालेलं आहे. त्यामुळे बरं. त्याकडे होणारा खर्चही वाढलाय, त्यामुळे मागणी कायम राहिली आहे. त्यामुळे त्या मंदीचा फटका आपल्याला बसलेला नाही आणि तो बसणारही म्हणजे तो नाही. बॅलन्स राहिल्यामुळे तुम्ही म्हणताय त्यावेळेस पण काही फटका नाही बसला आणि ह्यावेळेस 9-10लाही बसला नाही फटका आणि त्याच्यातून भारत तरून गेला. आणि ते धक्के आपण पचवून आपली अर्थव्यवस्थेची वाटचाल पुढे सुरू राहिली. तीच परिस्थिती आता ते पूर्ण सर्कल कंप्लीट झालेलं आहे. ओके. पॉप्युलेशन हा फॅक्टर महत्वाचा म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याच्यातही क्रयशक्ती असलेला ग्राहक तो गेल्या 10 वर्षात खूप वाढला आहे. ओके. याचं आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली महसुली उत्पन्नात झालेली वाढ. ओके. म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षात आपण जर बघितलं तर आता जवळजवळ 7 वर्ष आपण अप्रत्यक्ष कराची नवी रचना अंमलात आणली, ज्याला आपण वस्तू आणि सेवा कर म्हणतो. बरोबर. त्याच्यामध्ये सातत्याने होणारा करसंग्रह हा वाढतोच आहे. ओके. हे त्याचं एक मोठं फलित आहे की ज्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जरी जागतिक पातळीवर मंदी आली तरी फारसा धक्का बसणार नाही. ओके. सो इन दॅट सेन्स वी आर सेफ असं म्हणायला हरकत नाही. आपण सुरक्षित आहोत, पण त्याला एक पण आहे. तो पण असा की इथल्या सर्व संघराज्य पद्धतीत काम करणाऱ्या राज्यांनी आणि केंद्रांनी वित्तीय शिस्त पाळली पाहिजे. जी आपण वैयक्तिक पातळीवर पाळतो तीच देशाच्या पातळीवरही पाळली पाहिजे. ओके. मग आपण म्हणता येईल त्याला म्हणजे मग तो वेग कायम राहील. ओके. आता थोडंसं शेवटाकडे जाताना सर, आमच्या काळात एवढी महागाई नव्हती बाबा असं म्हटलं जातं. म्हणजे आता हे तुमच्या पिढीतनं जास्त म्हटलं जातं. तर आता ते तुम्ही विकासाचा आणि GDPचा पण उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला विकास हा नजरेत भरणारा दिसतो, बरोबर. पण या महागाईचं आणि ह्या विकासाचं एकमेकांशी तसं नातं काय? अगदी बरोबर. मी मगाशी उल्लेख केला तसा महागाईचं संकट अजूनही भारतापुढे आहे. आणि त्या महागाईच्या संकटाची सामना करणाऱ्या 2 यंत्रणा आपल्याकडे आहेत. एक यंत्रणा केंद्र सरकार, जी धोरणात्मक आघाडीवर त्याच्याशी सामना करत असते. आणि दुसरी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी नाणेविषयक धोरणात बदल करून त्याच्याशी सामना करत असते. महागाई का होते किंवा महागाई का वाढते, तर त्याची जी एक ठरलेली 7-8 कारणं आहेत. मागणी पुरवठ्यातला असमतोल आहे, काळा बाजार आहे, साठेबाजी आहे, नैसर्गिक संकट आहेत, परकीय आक्रमण आहेत. इथे मला एक आठवतं, तुलाही आठवत असेल की साधारण वर्ष किंवा 1.5 वर्षापूर्वी जेव्हा चीनने आपल्या सीमेवर आगळीक केली, तेव्हा सर्व साधन सामुग्री ही आपल्या फौजांसाठी आपण केंद्रीभूत केली. बरोबर. की त्यांना उद्या युद्ध झालंच तर त्यांना ती सगळी साधन सामुग्री लागावी. बरोबर. त्याचा एक नाही म्हणलं तरी अप्रत्यक्ष ताण आपल्या अर्थव्यवस्थेवर आला होता. बरोबर. पण दोन्ही देशांनी सबुरीचं धोरण स्वीकारल्यामुळे तो संघर्ष टळला. बरोबर. पण महागाईचं मी जे सांगितलं तसं बाकीची जी कारणं आहेत त्यातलं सर्वात एक महत्वाचं कारण ज्याचा उल्लेख मी आधी केला ते म्हणजे पाऊस, जो अजूनही माणसाच्या आणि विज्ञानाच्या हातात आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात आत्ता जर भारतातल्या धरणांमधला पाण्याचा साठा लक्षात घेतला तर गेल्या 10 वर्षात सर्वात कमी धरणातला पाणी साठा आहे आणि अजूनही आपल्याला शेतीला आणि प्यायला ते पाणी द्यायचं आहे. बरोबर. त्यामुळे तू म्हणतो तसं जर महागाई आत्ता आहे ती राहिली आणि त्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात दोन्ही यंत्रणांना यश आलं तर त्याचा विकासाच्या मार्गात येणारा अडथळा हा आपण पार करू शकू पुढच्या 1-2 वर्षाच्या काळात. मात्र त्यालाही एक पण आहे. तो पण असा की पुढच्या 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि पुढच्याच आठवड्यात म्हणजे 1 फेब्रुवारीला आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. तेव्हा त्याचाही एक परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर काहीतरी होताना दिसेल. त्यामुळे मे महिन्यानंतर जेव्हा पावसाचे अंदाज आणि अनुमान भारतीय वेधशाळा सांगेल आणि तो जर चांगला असेल तर पुढची वाटचाल सुकर होईल असं मला वाटतं. ओके. म्हणजे या गोष्टी लक्षात घेऊन आपण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे असं म्हणता येईल. राईट.
खरंच खूप मला वाटतं की सोप्या करून सांगितल्या तुम्ही गोष्टी, कारण की अर्थव्यवस्था म्हटल्यावर लोकांना तो जड विषय वाटतो, पण तेवढा तो नाही आहे आणि त्याचा विकासाशी आणि हे जे महागाईबद्दलचे सगळे मिसकन्सेप्शन्स म्हणू आपण ज्याला, ते तुम्ही दूर केलेत आणि नेमका GDPचा संबंध काय आणि सर्वसामान्यांना महागाईशी आणि विकासाशी जोडलेलं नातं हे तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते. आणि सोबतच आमच्या स्वरसाद स्टुडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा. सर तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.